येणे जाणे तरी, येणे जाणे तरी राही देव कृपा करी, ऐसे तो पुण्य नाही पाहता माझे गाठी काही, भय निवारिता कोण वेगळा अनंता, ऐसे तो पुण्य नाही पाहता माझे गाठी काही, तुका म्हणे वारे भोग, तुका म्हणे वारे भोग, वारी तरी पांडुरंग, ऐसे तो पुण्य नाही पाहता माझे गाठी काही. सालाबादप्रमाणे वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळ ठाणे, ज्ञानदर्शन आळंदी यांच्या विद्यमाने बरेच सप्ते होतात. त्यापैकी हा महत्त्वाचा सप्ताह श्रीकृष्ण जन्माष्टमी. खरं म्हणजे देवाची जन्मतिथी साजरी करायची आणि साधूची पुण्यतिथी साजरी करायची. पण योगायोगाने ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मसुद्धा ज्या दिवशी झाला, ज्या तिथीला झाला, ज्या वेळी झाला ना, त्याच वेळी कृष्णाचा जन्म झालेला आहे. तेव्हा देवाची जन्मतिथी आणि ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा जन्मतिथी. खरं पुण्यतिथी साजरी करायची असते संतांची. जन्मतिथी महत्त्वाची नाही, ज्ञानोबांचा समाधी सोहळा फार महत्त्वाचा, तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा महत्त्वाचा, आणि रामाची नवमी महत्त्वाची, कृष्णाची अष्टमी महत्त्वाची. हे दंडक साधू संतांनी सांगितलेले आहे. चला पुढे. तेव्हा श्रीकृष्ण हा जो देव आहे ना, सगळ्यात मोठा देव आहे. बऱ्याच वेळा काल्याच्या कीर्तनामध्ये मी सांगतो, रामाच्या कला आहेत 12 आणि कृष्णाच्या कला आहेत 16. आता कला म्हणजे काय? कला म्हणजे चैतन्य, वनस्पती जीव आहे एकच कला, स्वेदस प्राणी 2 कला, पक्षी 3 कला, पशु 4 कला, माणूस 5 कला, सुसंस्कृत माणूस 6 कला, वैज्ञानिक ज्यांनी मोबाईलचा शोध लावला स्क्रीन टच 7 कला, इहेलोकीचा महात्मा 8 कला, स्वर्गातले देव 9 कला, सनकादिक संत 10 कला, देवाचे अंश अवतार मच्छ कच्छ 11 कला, ज्या अवतारामध्ये 6 गुण प्रकट होतात ना, तो पूर्ण अवतार 12 कला. राम हा पूर्ण अवतार आहे. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणावरी वस्ती आहेत. म्हणून तो भगवंतो षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. रामाच्या कला सांगितलेल्या आहेत 12, पूर्ण अवतार आहे. आणि कृष्ण हा परिपूर्ण अवतार असल्यामुळे कृष्णाच्या कला आहेत एक्स्ट्रा 4. नंबर 1 लीला माधुरी, नंबर 2 रूप माधुरी, नंबर 3 मुरली माधुरी आणि नंबर 4 प्रेम माधुरी. लीला माधुरी म्हणजे रामाने 11,000 वर्षामध्ये जे केलं नाही, कृष्णाने फक्त 125 वर्षामध्ये केलं, रोज नवीन लीला. रूप माधुरी म्हणजे राम सुंदर आहे पण कृष्ण एवढं सुंदर नाही. का? शंकरांना राम नाम आवडतं पण शंकरांना रूप मात्र कृष्णाचंच आवडतं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू यांनी मस्तकी वंदिला. श्रीकृष्ण अतिशय सुंदर आहे, याला म्हणतात रूप माधुरी. मुरली वाजवून सगळ्यांना अट्रॅक्ट करून घेतलं, आकर्षित करून घेतलं गोपाळांना गवळणींना, मुरली माधुरी. आणि प्रेम माधुरी म्हणजे या अवतारामध्ये जे भक्तांना प्रेम दिलं ना, ते कुठल्याच अवतारामध्ये दिलं नाही. एक्स्ट्रा कृष्णाच्या कला आहेत 4, रामाच्या कला 12, कृष्णाच्या कला 16. तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा, जो हा लावण्य पुतळा, जयाच्या अंगी सकळ कळा, जयाचे गळा वैजंती मला ते वेळवेळा दंडवत. तुका म्हणे सर्व कळा जया अंगी, भोळेपणा लागी भीक मागे. तेव्हा याचा जर आपण जन्मोत्सव साजरा केला ना, तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आणि पुण्य आणि पाप याचा विचार फक्त माणसाच्या जीवनामध्ये आहे. बुवा, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय उपजता मरती, बहिरे अंध होती पांगुळमुखी. पशु पाप पुण्य काय हे जाणती, मनुष्य रीती ठाऊकी आहे. 100 कडूच्या प्रमाण आहे. पाप पुण्य हा जो प्रकार आहे ना, तो माणसाच्या जीवनामध्ये आहे. इथं जर तुम्ही पुण्य केलं ना, तुम्हाला जन्मोजन्मी उपयोग होणार त्याचा. आणि इथं जर तुम्ही पाप केलं ना, नरकाला जावं लागणार. काय करायचं हे फक्त माणसाच्या हातामध्ये आहे. पाप पुण्याचा विचार मनुष्य जीवनामध्ये आहे. याच्यामध्ये जर आपण कोटी करायचं ठरवलं ना, जे निव्वळ पाप करतात पुण्य करत नाहीत, दुष्ट माणसं. निव्वळ पाप करतात पुण्य करत नाहीत, दुष्ट माणसं, राक्षस माणसं. पाप
पुण्याची खिचडी करतात संसारी माणसं. सत्यनारायणची पूजाही घालणार आणि कधी कधी मित्रांना दारूची पार्टी सुद्धा देणार. पाप पुण्याचे खिचटे करुणी खाता बुद्धी चेष्टे कडू मधुरून वाटे अशी जे दशा. पाप पुण्याची खिचडी करतात संसारी माणसं. जे फक्त पुण्य करतात पाप अजिबात करत नाहीत त्यांना म्हणतात साधक मुमुक्षु. आणि पाप पुण्याच्या पलीकडे गेलेले आहेत त्यांना म्हणतात संत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. 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 लागोने दी पाप पुण्य अंगा. लागून दे पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागोने दी पाप पुण्य अंगा. लागोने दी पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागून दे पाप पुण्य अंगा. लागून दे पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दी पाप पुण्यांगा. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पाप पुण्य लागत त्या. झुंजारत एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या. पाप पुण्य संतांना नाही आणि पाप पुण्य योगेश्वर भगवान श्रीकृष्णाला सुद्धा नाही. श्रीकृष्णाचे जे शास्त्रामध्ये 8 गुण सांगितलेले आहेत ना त्याच्यामधला पहिलाच गुण आहे अप्रुत पापम. रामाला कृष्णाला पाप पुण्य लागत नाही. ज्ञानोबा म्हणतात पाप पुण्य फक्त इथं पिकलं जातं. वाहतेनी भौतिके पाप पुण्य येत पिके म्हणून आम्ही कौतुक क्षेत्र म्हणून. चला पुढे त्या श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्तानं होणारा उत्सव आपल्याला पुण्य कमवायचं आहे. याच्याकरता हा अभंग निवडलेला आहे. ये ने जाणे तरी राहे देव कृपा करी. ऐसे तो पुण्य नाही पाहता माझी गाठी काही. काही अभंग तुकारामांनी संसारी लोकांकरता लिहिलेले आहेत, काही साधकाकरता लिहिलेले आहेत, काही सिद्धाकरता लिहिलेले आहेत आणि काही संतांकरता सुद्धा लिहिलेले आहेत. हा जो अभंग आहे ना हा साधकाकरता लिहिलेला अभंग आहे. ज्याला परमार्थाची तळमळ आहे त्याच्याकरता अभंग आहे. जे भवस्वर्गा उबगले मोक्ष योग ज्ञाना वळगले पुढती नये निघाले पैजे जाती. या जन्मामध्ये देवाला मिळविल अशी ज्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे त्याला साधक म्हणतात. लक्षात ठेवा. आता या अभंगामध्ये आपण प्रवेश करायचं झालं ना जगामध्ये 4 प्रकारची माणसं आहेत. नंबर 1 काही ना काही कळतही नाही आणि वळतही सुद्धा नाही. मूढ लोक. काही कळतही नाही आणि वळतही नाही. याच्या पुढे एक वाक्य वापरतो मी. काही ना काही कळत नाही हे सुद्धा कळत नाही. चला पुढे. दुसरा प्रकार आहे काही ना कळत नाही पण वळतं. काही ना कळत नाही पण वळतं. तुम्हाला एक आश्चर्य सांगतो. महाराष्ट्रामध्ये असा एक 7 वर्षाचा मुलगा आहे त्याची भगवद्गीता पाठ आहे. 7 वर्षाच्या मुलाची भगवद्गीता पाठ. भगवद्गीतेचं काय फळ आहे त्याला माहिती नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्याकरता 2 ओव्या खर्च केलेल्या आहेत. कानाच्या महाद्वारी जेत गीता गजर करी सृष्टीची आदिवरी जाय पाप. जे ए गीतेची अक्षरे जे तुले का कर्णद्वारी ते तुले होती पुरे अश्वमेघ. कानाच्या महाद्वारी म्हणजे कानावर गीतेचे शब्द पडले ना अनंत जन्माचं पाप नाहीसं होतं बुवा. आणि गीतेची जेवढी अक्षरं आहेत ना तेवढी अक्षरं जर कानावर पडली ना एक अश्वमेघ यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. हे त्या मुलाला माहिती नाही पण गीता मात्र त्याची पाठ आहे. म्हणजे कळत नाही पण वळलं. महात्मे जे संत आहेत ना कळतही आणि वळतही. पण साधक जो आहे ना त्याला कळतं पण वळत नाही बुवा. गुटखा खाऊ नये बऱ्याच लोकांना कळतं बुवा पण नाही सुटत बुवा. तंबाखू खाऊ नये कळतंय पण नाही वळत. मिसरी लावू नये तंबाखूची कळतं आहे पण वळत नाही. तसं या साधकाच्या भूमिकेतून तुकाराम महाराज सांगतात ऐसे तो पुण्य नाही पाहता माझे गाठी काही. मला कळतं आहे माझ्याकडे एवढं पुण्य नाही की देवाने माझ्यावर कृपा करावी. हे लक्षात ठेवा. अभंगाची जी साखळी पद्धत आहे ना मी ध्रुपदापासून घुसतोय अभंगामध्ये. माझ्याकडे तेवढं पुण्य नाही देवाने कृपा करावी. पण देवाने जर कृपा केली ना
पांडुरंगाने कृष्णाने कृपा केली ना तर 3 गोष्टीचा फायदा होतो. नंबर 1 येणं जाणं संपतं. नंबर 2 सगळी भीती नाहीशी होते. आणि नंबर 3 सगळ्या कर्माचा भोग संपला जातो. जर पांडुरंगाने कृष्णाने कृपा केली तर. पण कृपा करण्याकरता मात्र पुण्य पाहिजे. तेवढं माझ्याकडे पुण्य नाही. तुकाराम महाराज साधकाच्या भूमिकेतून विनय प्रकट करतात. याचा अर्थ देवाची कृपा संपादन करण्याकरता पुण्य पाहिजे. लक्षात ठेवा. आता पुण्याचे 3 प्रकार आहेत. नंबर 1 सामान्य पुण्य, नंबर 2 विशेष पुण्य, नंबर 3 अद्भुत पुण्य. सांसारिक वैभव प्राप्त होणं सामान्य पुण्य आहे. पारलौकिक वैभव प्राप्त होणं हे विशेष पुण्य आहे. आणि देवाची आणि संतांची भेट होणं ना हे अद्भुत पुण्य आहे. दुसऱ्या भाषेमध्ये सामान्य पुण्य, मध्यम पुण्य आणि उत्तम पुण्य हे 3 प्रकार आपण पाडू शकतो. संसारामधले जे वैभव प्राप्त होतात ना ते पुण्याशिवाय प्राप्त होत नाहीत. असं चाणक्याचं एक मोठं सुभाषित आहे. चाणक्यानं असं सांगितलेलं आहे 13 गोष्टी माणसाला पुण्याशिवाय प्राप्त होत नाहीत. मानुष्यम वरवंश जन्मो विहो दीर्घाय आरोग्यता सन्मित्रम सुसुता सतीप्रियतमा भक्तिश्य नारायणे विद्वत्तम च स्वजनतम इंद्रियजय सत्पात्र दाने रती ते विना पुण्येन त्रयोदश गुन्हा संसारीनं दुर्लभा. या 13 गोष्टी माणसाला पुण्याशिवाय प्राप्त होत आहेत. नंबर 1 माणसाचा जन्म मिळाला आहे समजायचं आपलं काहीतरी पुण्य आहे. चांगल्या घराण्यामध्ये जन्म मिळाला, वारकऱ्याच्या किंवा स्वाध्यायीच्या घरात जन्म मिळाला समजायचं आपलं पुण्य आहे. भरपूर आयुष्य मिळालं, 100 वर्ष सेंचुरीची मारली समजायचं पुण्य आहे. डॉक्टरचा उंबरा चढलो नाही, आरोग्य संपदा समजायचं पुण्य आहे. चांगले मित्र मिळणं हे पुण्याचं लक्षण आहे. म्हणजे बिअर बारमध्ये नेणारे मित्र नाही, भजनाला आणणारे मित्र मिळाले पाहिजेत. चांगला मुलगा मिळणं हे पुण्याचं लक्षण आहे. चांगली बायको मिळणं, कीर्तनाला पाठवणारी हे पुण्याचं लक्षण आहे. परमार्थ करतोय, वारी करतोय, हरिपाठ म्हणतोय, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय पुण्य आहे. लहानपणीच मुलगा कीर्तन करतो आहे पुण्य आहे. नातेवाईक चांगलं लाभणं हे सुद्धा पुण्य आहे बुवा. एक माझ्या मित्राने सांगितलं यशवंत बुवा मला व्याह्याने घर बांधून दिलं. असे व्याहे मिळाले पाहिजेत घर बांधून देणारे. बेवडे व्याहे मिळता का म्हणे बुवा. नाहीतर काही वारकरी व्याही मात्र बेवडा कसं काय जमणार. त्याच्यानंतर इंद्रियावर कंट्रोल असणं हे पुण्याचं लक्षण आहे. आणि चांगल्या पात्रांना दान देणं हे पुण्याचं लक्षण आहे. या 13 गोष्टींना पुण्याशिवाय प्राप्त होत नाहीत असं चाणक्य म्हणतात. आणि या सगळ्या 13 गोष्टींना तुकाराम महाराजांनी एकाच प्रमाणामध्ये आणलीत बुवा. तुका म्हणे पुण्य गाठी, तुका म्हणे पुण्य गाठी, का म्हणे पुण्य गाठी, तुका म्हणे पुण्य गाठी. तरीच उचिताची भेटी, तरीच उचिताची भेटी, तुका म्हणे पुण्य गाठी, 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 तुका म्हणे पुण्य गाठी. तरीच उचिताची भेटी, तरीच उचिताची भेटी, धर्म आहे वरमांगी, धर्म आहे वरमांगी. तरीच प्राप्त होतात ना ते पुण्याने प्राप्त होतात. हे झालं सामान्य पुण्य. त्याच्यानंतर मध्यम पुण्य कोणतं? ज्या पुण्यामुळे स्वर्गाचे भोग प्राप्त होतात ना ते मध्यम पुण्य आहे. गीतेमध्ये 8वा अध्याय शेवटचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये 4 पुण्याचे प्रकार सांगितलेले आहेत. वेदेषु यज्ञेषु तपस्सुचैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम
अत्येति सर्वम इदम इदित्वा योगी परमस्थानम उपैति साध्यम. वेदाध्यनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतचे पिकले की तपदानाचे सोडले सर्व म्हणजे तया घुवा पुण्यांचा मळा भार आतुने फळा परब्रह्म निर्मळासाठी न सरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वेदाध्ययन करणं हे पुण्य आहे पण शुद्ध पुण्य नाही. दान करणं हे पुण्य आहे पण शुद्ध पुण्य नाही. तपश्चर्या करणं हे पुण्य आहे पण शुद्ध पुण्य नाही. यज्ञ करणं हे पुण्य आहे पण शुद्ध पुण्य नाही. याच्यामुळे देवाची अथवा संतांची प्राप्ती होत नाही पण याच्यामुळे मात्र स्वर्गाची प्राप्ती होते. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाती कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर मनोहर. पण ज्ञानोबरामध्ये ते स्वर्ग सुख आहे ना काही दिवसाकरता आहे. अगा स्वप्नी निदान फावे चेले हरपे आघवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदाज्ञेचे. स्वप्नामध्ये लॉटरी सारखे लागण्यासारखे पुण्य आहे. हे संपणारं पुण्य आहे. एकच दृष्टांत सांगतो आपल्या परिचयाचा. पांडवांनी राजस्वी यज्ञ केला. राजस्वी यज्ञ पांडवांनी केला ज्या यज्ञामध्ये श्रीकृष्ण परमात्मा पत्रावळी उचलण्याकरता होता. व हत्तीच्या सोंडेसारखी दुधाची आपल्या तुपाची धार चालायची. आणि ब्राह्मण आहेत ना रोज सोन्याच्या ताटामध्ये जेवायचे. हजारो ब्राह्मण. आणि ताटं जमा करायची नाहीत. ताटं झोळीत घालून घरी घेऊन जायचं. ब्राह्मणाला रोज एक सोन्याचं ताट मिळत होतं. एवढं धर्मराजाकडे सोनं होतं. आता आपली क्वालिटी एवढी खाली आलेली आहे सोन्याचं ताट आपल्याला कुठे बघायला सुद्धा मिळत नाही. श्रीमंत माणसाच्या घरी चांदीची ताटं आहेत. त्याच्यानंतर पितळेची ताटं आणली. त्याच्यानंतर इंद्रालियमची ताटं आली. त्याच्यानंतर स्टेनलेस स्टील फारच गाजलं बघ चकाचक. त्याच्यानंतर आता जी ताटं आली आहेत ना थर्माकोल. जर लवकर भाजी वाढली नाही ना ताटं जोडून जातात. एवढी आपली क्वालिटी खालेली आहे. मला हे सांगायचं आहे हा पांडवांचा राजर्षी यज्ञ झाला. रोज स्वर्गामध्ये घंटा वाजत होती बुवा पुण्य. पण त्या यज्ञकुंडामध्ये यज्ञ झाल्यानंतर सोनेरी मुंगूस लोळलं ज्याचं अर्धांग सोन्याचं होतं. आणि त्या मुंगसाने डिक्लेअर केलं की पांडवांचा धर्मराजाचा यज्ञ बरोबर झाला नाही. सेवकांना मोठं आश्चर्य वाटलं. काय मुंगूस बोलताय. धर्मराजाला सांगितलं मुंगूस असं मानव वाणीने बोलताय तुमचा यज्ञ बरोबर झाला नाही. धर्मराजाला मोठं आश्चर्य वाटलं. आणि लगेच श्रीकृष्णाला घेऊन ते आले. म्हणजे काय मुंगूस बोलतोय तुम्ही साक्षी आहात. पत्रावळी उचलल्या तुम्ही. हत्तीच्या सोन्यासारखी तुपाची धार चालली होती. रोज हजारो ब्राह्मण जेवत होते. घंटा वाजत होती. मुंगूस काय बोलताय. कृष्णाने सांगितलं मुंगूस बोलताय ते खरं आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा आयत्या वेळी पक्ष बदलला की काय. निवडणुकीच्या वेळी आमच्या पक्षात लगेच तिकडे तिकीट मिळालं म्हणून तिकडे गेला. ते कृष्णाने सांगितलं धर्मराजा मला हे सांग तुम्ही जो यज्ञ केला ना धान्य कुठून आणलं पैसे कुठून आणले. ते धर्मराजाने सांगितलं 4 दिशेला माझे 4 भाऊ पाठवले. युद्ध करून पैसे आणि धान्य जमा केलं. आता तुमची दादागिरी असल्यामुळे तुम्हाला घाबरून लोकांनी धान्य दिलेले आहे पैसे दिले आहेत. गणपतीची वर्गणी मागण्याकरता जर टोळका आलं 10-12 जणांचं पावती फाडावीच लागते बुवा. आपल्या मुंबईकरांचा हा अनुभव आहे. तेव्हा तुम्हाला खुशीने दिलेलं नाही नाराज होऊन दिलेलं आहे. त्या संपत्तीवर तुम्ही हा यज्ञ केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात वाघाचे भुके वधवावी गाय याचे नाव काय पुण्य असे. अरे वाघाला भूक लागली म्हणून गायला दान द्यायचं याचं पुण्य नाही म्हणत. गरिबांना लुटायचं आणि श्रीमंतांना आणखीन श्रीमंत करायचं याचं नाव पुण्य नाही. तेव्हा तुम्ही जो यज्ञ केला ना हे पुण्य आहे. पण या पुण्यामुळे मात्र देवाची संतांची प्राप्ती होत नाही. पण हे मध्यम पुण्य आहे. मग उत्तम पुण्य कोणतं. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य देक हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना
गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जगामध्ये सर्वश्रेष्ठ उत्तम पुण्य कोणतं असेल? देवाचं नामस्मरण. रामायणामध्ये एक श्लोक आलेला आहे, एका गोविंद नामाची काय किंमत आहे. गो कोटिदानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुत कल्पवासहा यज्ञायतम मेरु सुवर्ण दानम गोविंद नाम स्मरणेन तुल्यम. ग्रहणाच्या मुहूर्तावर करोडो गायी दान दिल्या, आणि साध्या गायी नाही, सोन्याचा पत्रा लावून शिंगाला आणि खुराला चांदीचा पत्र लावून करोडो गायी दान दिल्या. गो कोटी दानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगायुत कल्पवासहा. प्रयाग संगमावर 1000 वर्ष तपश्चर्या केली, मेरू पर्वत एवढं सोन्याचं दान दिलं आणि अगणित यज्ञ केले. या चौघांची जरी बेरीज केली ना तर गोविंद नामाबरोबर होत नाही. तुकारामांचं एक प्रमाण आहे, सकळी शास्त्रे पठण करता वेद सरीने गोविंद नामे का. सगळी 6 शास्त्र 4 वेद जरी पाठ केले तर त्याची बरोबर गोविंद नामाबरोबर होते. एवढं गोविंद नाम श्रेष्ठ आहे. आणि या नामाच्या पुण्यामुळे देवाची किंवा संतांची भेट होते. हे अद्भुत पुण्य आहे. मी ते पुण्याचे 3 प्रकार सांगितले. सामान्य पुण्यामुळे इहलोकीचे वैभव मिळतात, मध्यम पुण्यामुळे पारलौकिक वैभव मिळतात, आणि उत्तम पुण्यामुळे देवाची किंवा संतांची भेट होते. आणि देवाची आणि संतांची भेट झाली ना मग ते कृपा करतात. आता त्या कृपेचे पण 3 प्रकार आहेत. नंबर 1 सामान्य कृपा, नंबर 2 मध्यम कृपा, आणि नंबर 3 उत्तम कृपा. लक्षात ठेवा, आपण आता वर गेलेलो आहे. येणे जाणे तरी राहे देव कृपा करी. देवाने कृपा केली ना तिन्ही फायदे होतात. तुम्हाला भुक्ती मिळते, तुम्हाला मुक्ती मिळते, आणि तुम्हाला भक्तीसुद्धा प्राप्त होते. भुक्ती सामान्य कृपा, मुक्ती विशेष कृपा, आणि भक्ती अद्भुत कृपा. या तिन्ही कृपा होतात. लगेच तुमच्या समोर दृष्टांत देणार बुवा. सामान्य कृपा कोणती? गाडी बंगला वैभव मिळणं बुवा. हे सुदामदेव जे देवाकडे गेले होते कशा करता? गरिबी जावी. त्यांची पत्नी सुशीला ती टोमणे मारायला लागली की तुमचा मित्र राजा झालेला आहे, जा काहीतरी मागा, मुलं उपाशी मारतायत. सुदामदेवाने सांगितलं म्हणजे आयाची तुरते, मी कोणाकडे काही मागत नाही, हात पसरत नाही. न मांगे मिला दूध बराबर, मांगली असो पाणी, छिनली असो खून बराबर, कबीर बोले पाणी. न मागता मिळालं दुधासारखं, मागून घेतलं पाण्यासारखं, आणि भांडून हिसकावून घेतलं रक्तासारखं. मी कोणाकडे मागत नाही. ती बाई एवढी हुशार होती, ती म्हणजे तुम्ही कीर्तनला जाऊन फिरता बाहेर इकडे तिकडे, प्रवचनाला कीर्तनाला जाता सप्ताला, मी मंदिरामध्ये कीर्तनला जाते, तिथे महाराज सांगत होते, नाम लेत चौगुणी गये द्वार सौगुणी भेटत 1000 गुणी प्रतिप्रभू माने. म्हणजे काय? जर देवाचं नाव घेतलं ना देवाला 4 पट आनंद होतो. देवाच्या गावाला पंढरपूरला वगैरे गेलो ना देवाला 100 पट आनंद होतो, आणि देवाला तिथं जाऊन भेटणं 1000 पट आनंद होतो. तुम्ही इथंच गप्पा मारताय. हे बायको जे शब्द झोंबले कोणाला? सुदामदेवाला. म्हणजे उद्याच जातो, पण देवाला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नसतं. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, ऐकून ठेवा. 6 जणांना रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका. रिक्त पाणी न पश्येत राजानम देवताम गुरुम दैवज्ञम भेषज मित्रम फलेन फलेम फलमादिशेत. राजाला रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका, गुरुला रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका, देवाला रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका, मित्राला रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका, देवरेशाला रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका, आणि डॉक्टरला अरे ते न्यावंच लागतं. या दोहाचा विचार करताना मला कृष्ण समोर दिसले बुवा. कृष्ण हे 6 प्रकारामध्ये आहे तिथं. कृष्ण राजा आहे, कृष्ण देव आहे, कृष्ण गुरु आहे, कृष्ण सुदामाचा मित्र आहे, कृष्ण देवरेश आहेत, आणि कृष्ण वैद्य सुद्धा आहेत बुवा. त्या बाईने काय केलं? 6 घरचे आपले 4 घरचे पोहे जमा केले आणि उपरण्यामध्ये बांधले. जा. आणि सुदामदेव भेटण्याकरता निघाला.
देव दिना घरी धावला असे नाटक होऊन गेले. देवाने विचार केला की माझा भक्त माझ्याकडे चाललेला आहे, देवाचा एक नियम आहे लक्षात ठेवा, देवाकडे आपण 1 पाऊल टाकणार, देव आपल्याकडे 60 पाऊल टाकतो. आणि जर तुम्ही काठीसारखे ताट झाला ना, देव लोखंडापेक्षा ताट होतो. जो तू धावे 1 पग तो मैं धावो 60, जो तो करे काट तो मैं लोहे की लाट. देवाने काय केलं, पायात चप्पल नाही, अंगात बळ नाही, फाटकी कपडे, योग मायाने द्वारकेजवळ आणून ठेवलं. चकाचक द्वारका बघितली. सेवकाने विचारलं कोण पाहिजे तुम्हाला? वॉचमन, द्वारपाल. म्हणजे मानागर ना माव, तुमचा जो राजा आहे ना तो माझा बालमित्र आहे, वर्गमित्र आहे, क्लासमेट. अहो म्हणजे तुझ्या पायात चप्पल नाही, तो 16,108 बायकांचा पती, तुमचा मित्र कसा काय असू शकेल? काहीतरी गप्पा मारता काय? म्हणजे गप्पा मारत नाही, वस्तुस्थिती सांगतोय. पण कृष्णाचं लक्ष मात्र बाहेर होतं. लक्षात ठेवा, कृष्ण 8 राण्यांच्या मध्ये गप्पा मारत होता. रुक्मिणी माता, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी, सत्या, भद्रा, लक्ष्मण आणि मित्रवृंदा. लक्ष मात्र बाहेर होतं त्याचं. ते एका वॉचमनला दया आली. मला वाटतं त्याच्या हृदयामध्ये कृष्ण शिरले. म्हणजे आपलं नाव काय? म्हणजे माझं नाव सुदामदेव. म्हणजे थांबायचं. तो सेवक गेला, द्वारपाल गेला. कृष्णाने सांगितलं एक ब्राह्मण आलेला आहे, गरीब दिसतोय, पायात चप्पल नाही, पण तो म्हणतोय कृष्ण माझा मित्र आहे. आम्हाला नाही पटत. कृष्णाने विचारलं नाव काय सांगतोय? नाव सांगतोय सुदामदेव. सुदामदेव म्हटल्याबरोबर कृष्णाने 8 राण्यांचा त्याग केला. धावत धावत आला कृष्ण. उपरण सुद्धा खाली पडलं. देहाची शुद्धी नाही देवाला, मिठीच मारली सुदामदेवाला. हे वॉचमन बघत राहिले, हा काय प्रकार आहे? हाताला धरलं, आतमध्ये आणलं. राण्याने सांगितलं बऱ्याच दिवसांनी माझा मित्र आले, पाणी घेऊन या, पाणी घेऊन या. त्या सगळ्या राण्यांनी हे गरिबीचं सोंग बघितलं. गरीबाला कोण विचारतो? सगळ्या राण्या आपापल्या महालामध्ये गेल्या. आपल्या भक्ताचा, मित्राचा अपमान होतोय म्हणून कृष्णाने परात घेतली. त्या परातीमध्ये पाय ठेवले आणि अश्रूंनी पाय धुतले. देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणामय रोए, पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से पग धोए. कहा सुदामा द्विज कंगाल, कहा जगतपति श्री गोपाल, सादर धोते चरण संभाल, परम सुरदय दीन दयाल. अश्रूंनी पाय धुतले, बाथरूम मध्ये नेलं, चकाचक आंघोळ घातली, टर्कीच्या टॅवेलने अंग पुसलं, चांगले कपडे दिले सुदामदेवाला कृष्णाने, आणि कपाळावर असा हात फिरवला गंध लावण्याकरता, घाम पुसण्याकरता. आणि कृष्णाचा हात फिरल्याबरोबर ती कर्मरेषा होती ना, ती उलटी झाली. श्रीक्षेच्या ऐवजी अक्षश्री झालं. कृष्णाने सांगितलं विश्वकर्म्याला जा आणि सुदामदेवाचं घर सोन्याचं कर. विश्वकर्मा गेले, रात्री प्रगट झाले सुदामाच्या घरी. ती सुशीला उठली, म्हणजे आपण कोण? म्हणजे विश्वकर्मा. कशा करता आला तुम्ही? म्हणजे तुमचे मिस्टर द्वारकेमध्ये आहेत, कृष्णाने मला सांगितलं तुमचं घर सोन्याचं करा. ती म्हटली महाराज माझं घर तुम्ही सोन्याचं कराल हो, पण ज्यांच्या घरी मी भिक्षा मागते त्यांची मातीची घरं गावात राहून देतील का? तुझं काय मत आहे? माझं मत आहे गावं सोन्याचं करा ना. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पेढीला, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पेढीला, मुक्ती पेव घेऊनिया त्याचे भेटी लागे, मुठी भर घेऊनिया त्याचे भेटी लागे. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिधला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिधला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिधला. धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, सुधा
सोनिया गाव सोनियाचा दिदला गाव सोनियाचा दिदला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिदला. 5 तोळ सोनं नाही, सोन्याचं घर नाही, सोन्याचा गाव दिला. देणाऱ्याचे हात 1000. सुग्रीव रामाला शरण आला. शरण आल्याबरोबर त्याच्या भावाला मारलं आणि बायको मिळवून दिली, किष्किंधा मिळवून दिली. विभीषण रामाला शरण आला. शरण आल्याबरोबर लंकेचा 7/12 त्याच्या नावावरून ठोकून टाकला. विभीषणा केली चिरकाळ स्थापना. त्या सुग्रीवाने विचारले, म्हटले प्रभू अजून युद्ध व्हायचं आहे, लगेच 7/12 त्याच्या नावावर कसं काय केलं तुम्ही? यदा काच्या ते रावण बदलला आणि रावण जर शरण आला तर घोटाळा होईल सगळा. रामाने सांगितलं, सुग्रीवा विभीषणाला तरी लंका दिलीच सोन्याची, पण रावण जर शरण आला ना त्याला अयोध्या देणार आणि मी कायम जंगलातच राहणार. पण आम्हाला हे माहीत होतं रावण शरण येणार नाही. असं मला काय सांगायचं आहे, विभीषणाला सोन्याची नगरी दिली, हे इहलोकेचे वैभव दिले, म्हणून नामदेवरायांनी विभीषणाला मूर्खामध्ये काढलंय. बुवा आपण काढायचं नाही. मूर्ख शरणाला तुझं मूर्ख विभीषण, लंका राज्य देणे मागितले, म्हणते विभीषण शहाणा परी तो महामूर्ख. हे नाशिवंत वैभव प्राप्त होणं हे कृपा आहे, पण ही सामान्य कृपा आहे, ही संतांना नाही आवडत. बुवा याच्या पुढे जाऊन आपण विचार केला ना, मध्यम कृपा कोणती देवाची? मोक्ष देणं, ब्रह्मज्ञान देणं किंवा मुक्ती देणं. ज्ञानोबरांनी एकाच ओळीमध्ये हे 3 आणलेले आहेत. बुवा या ब्रह्मत्वाशीची पार्था, सायुज्याशी व्यवस्था, याची नावचा होता पुरुषार्थ का. तुम्हाला आश्चर्य वाटेल, रामाच्या समोर जे जे राक्षस आले ना त्या सगळ्या राक्षसा उद्धार रामाने केला. बुवा किती राक्षस होते? हजारो नाही करोड राक्षस होते. बुवा का? रामाच्या समोर ते राक्षस आले, रामाचं दर्शन झालं, आणि ज्याला रामाचं सगुण दर्शन झालं ना त्याचं जन्म मरण संपलं. बरवा फळला शकून अवघा निवारीला शिन, तुमचे झाले दर्शन जन्म मरण नाही आता. आहे शेवटीचे माझे येते येणे, वाटेनीची हा याची या दर्शने, राहिले चित्ती हो याची चिंतने, निळामळे आजी ऐकले घराने. हो नाम चांगले चांगले माझे कंठी राहुवाले, कपिकुळ उद्धारिले, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहुवाले, कपिकुळ उद्धारिले, केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले नाम चांगले चांगले माझे कंठीराव भले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. सगळ्या राक्षसांचा वानराच्या अगोदर उद्धार केला आणि नंतर वानराचा उद्धार केला. किती वानरांचा? 18 पद्म वानरांचा.
अनंत भक्तराशी तरले वानर ज्ञानदेवा घरचिदानंदी. देवाची मध्यम कृपा आहे मोक्ष देणं, मुक्ती देणं अथवा ब्रह्मज्ञान देणं, मध्यम कृपा. आणि मग अद्भुत आणि उत्तम कृपा कोणती आहे? अद्भुत आणि उत्तम कृपा आहे भक्ती प्रेम देणं. भक्ती देणं ही अद्भुत कृपा आहे. आणि भक्ती प्रेम जे प्राप्त होतं ना ते पुण्याईने प्राप्त होतं बुवा. कोणती पुण्याई? शुद्ध पुण्याई, उत्तम पुण्याई. एक वाक्य वापरतो, 2 मला ओव्या मिळाल्या, तिसरी अजून ओवी मिळाली नाही. उत्तम पुण्य चांगले गुरु मिळणं, उत्तम पुण्य चांगलं गुरु मिळणं, अतिउत्तम पुण्य संतांची भेट होणं, आणि सर्वोत्तम पुण्य देव तुमचा दास होणं. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम, कायसे पारतायने सर्वोत्तम पुण्य केले. अतिशय उत्तम पुण्य केलं म्हणून अर्जुनाचा श्रीकृष्ण दास झाला, घोडी धुतली. ऐका नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्य पण पार्थाचे करीत असे. ते अद्भुत प्रेमामुळे, अद्भुत पुण्याईमुळे, अद्भुत कृपेमुळे देव तुमचा दास होतो बुवा. हे पुण्याईचे मी 3 प्रकार सांगितले आणि कृपेचे पण 3 प्रकार सांगितले. देवाने जर उत्तम कृपा केली ना देव सुद्धा दास होतो. नामदेवराने विचार, नामदेवर आहे तुम्ही काय केलं हो तुम्हाला देव मिळाला? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तेने या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, देवा या विठ्ठले कृपा केली, देवा या विठ्ठला कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, देवा या विठ्ठला कृपा केली, देवा या विठ्ठला कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेने या विठ्ठले कृपा केली. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो, सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. संतांची किंवा देवाची भेट होणं ना ही सगळ्यात मोठी कृपा आहे, लक्षात ठेवा. हे उत्तम पुण्याशिवाय प्राप्त होत नाही. तेव्हा पुण्याचे 3 प्रकार आहेत. पुण्य केल्यानंतर कृपेचे पण 3 प्रकार आहेत. आणि माणसाने पुण्य कमवण्याचा प्रयत्न करावा, पण बहुतेक माणसं धन कमवण्याचा प्रयत्न करतात. आपलं रात्रंदिवस कशा करता प्रयत्न आहेत? रात्रंदिवस पैसा, पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संतांवर सेवा किसकी करू. इकडे हात मार, तिकडे हात मार, आणि पैसा साठवणं. मला सांगा, पैसा श्रेष्ठ आहे का पुण्य श्रेष्ठ आहे? थोडं चिंतन करा. पुण्य पुण्य. जर डोक्याने विचार केला ना तर पैशापेक्षा पुण्य कितीतरी श्रेष्ठ आहे बुवा. हे कोण सांगणार बुवा? हे संताशिवाय कोण सांगू शकत नाही, लक्षात ठेवा. मला वाटते काळाचा विचार केला तरी पुण्य श्रेष्ठ ठरलं जातं, देशाचा विचार केला तरी पुण्य श्रेष्ठ ठरलं जातं, आणि जन्माचा विचार केला तरी पुण्य श्रेष्ठ ठरलं जातं. आता काळाचा विचार म्हणजे पूर्वीची जी नाणी होती ना ती आता नाणी नाहीत बुवा. बरं आता जी नाणी आहेत ना पुढे चालतील नाही शंका आहे. हे पैसे आहेत ना काळानुरूप बदलले जातात बुवा, लक्षात ठेवा. काळाचं याच्यावर बंधन आहे, पण पुण्याईमध्ये मात्र काळाचं काय चालत नाही बुवा. पुण्याई मात्र तशीच राहते. चला पुढे. आपण देशाचा जर विचार केला, आपला रुपया अमेरिकेमध्ये चालत नाही. अमेरिकेमध्ये डॉलर, रशियामध्ये पाऊंड्स, ते मग कन्वर्ट करावं लागतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपलं पुण्य मात्र अमेरिकेमध्ये आणि रशियामध्ये गेलं. हे आमचे जे महात्मे आले ना इस्कॉनचे प्रभुपाद स्वामी सगळ्या जगामध्ये गेले बुवा. श्रीकृष्ण मंदिर बांधलं. कृपालूजी महाराज जगामध्ये गेले, मंदिर बांधलं. आणि रामदेव बाबांनी असं लिहिलेलं आहे, 170 देशामध्ये माझी औषधं आहेत. पुण्याही सगळीकडे गेली, पैसा सगळीकडे जात नाही. म्हणजे देशाचा विचार केला पैसा कमी पडला जातो, आणि काळाचा विचार केला तर पैसा कमी पडला जातो, आणि जन्माचा विचार केला तर अगदीच कमी पडलं जातं.
कारण माणूस मेल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात लंगोटी सुद्धा बरोबर येत नाही. धन मिळविले कोटी सवेने रे लंगोटी, येणे एकले हो जाणे ही सेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, जोडले धन्य न चाले लक्ष कोटी, म्हणून आली या सावळीयाची भेटी हो, आता घालावं याच्या पायावरी. करोडो रुपये तुम्ही जमा केले ना, पासबुक सुद्धा तुमच्या बरोबर येणार नाही. हा, ते पैसे जमवण्याकरता जे पाप केले ना ते बरोबर येणार तुमच्या. आणि पैसे ते जमवून तुम्ही साठवून मेला ना, तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या मुलामध्ये भांडण लागणार. 7 चौनी मरे धन, लावी पोराशी भांडण, नाही नारायण तुकारामच म्हटला. अरे आमच्या मुलांची भांडणं लागतील विशेष नाही, धीरूभाई अंबानीच्या मुलाची भांडणं चालू आहेत बुवा. तेव्हा पैसा साठवण्यापेक्षा पुण्य साठवा. तुकाराम महाराज म्हणतात मी पैसा अजिबात साठवला नाही, फक्त पुण्य साठवलं, फक्त नाम साठवलं. आणि नाम हे मास्टर कार्ड आहे बुवा. नाम हे मास्टर कार्ड का? नामाने भुक्ती मिळते, नामाने मुक्ती मिळते आणि नामाने भक्ती सुद्धा प्राप्त होते. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष, चारी वेद साहित्यशास्त्री देतात ती साक्ष. नामस्मरण हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. मी नेहमी एक कोटी सांगतो, रामदास स्वामींची कोटी आहे. नामामध्ये काय पुण्य आहे? 1 कोटी जर नामस्मरण केलं ना आरोग्य संपदा प्राप्त होते. 2 कोटी जर नामस्मरण केलं ना लक्ष्मी तुमच्या घरी येते बुवा. कशी येते काय सांगता येत नाही बुवा. 5 लाख रुपये गुंतवले लगेच 10 लाख रुपये होतात बुवा. 3 कोटी जर नामस्मरण केलं ना जगामध्ये तुमची कीर्ती होते. यूट्यूबवर किंवा टीव्हीवर जायची गरज नाही. 4 कोटी जर नामस्मरण केलं ना हे लोकांची सगळी सुख पायाखाली लोणी घेतात. 5 कोटी जर नामस्मरण तुम्ही केलं ना काम क्रोध लोभ कंट्रोलमध्ये राहतात, सदवत नाही तुम्हाला. 6 कोटी जर नामस्मरण झालं अध्यात्म ज्ञानामध्ये तुमची प्रगती होती. दुसरी 5 माणूस कीर्तन करू शकतो बुवा. 6 कोटी. 7 कोटी जर नामस्मरण झालं ना अनुकूल पती पत्नी मिळते, अनुकूल पती पत्नी. 8 कोटी जर नामस्मरण झालं ना ॲक्सिडेंट तुमचा होत नाही, अपघातातून मी वाचता. 9 कोटी जर नामस्मरण झालं ना तुम्ही केलं ना तर देव तुम्हाला स्वप्नामध्ये भेट देतो, झलक दाखवतो. 10 कोटी 11 कोटी 12 कोटी नामस्मरण झालं ना संचित प्रारब्ध क्रिमान कर्म संपलं जातं. 13 कोटी जर नामस्मरण झालं, ज्याचं तुम्ही नामस्मरण करता तो प्रत्यक्ष दर्शन देतो. रामदास स्वामींनी 13 कोटी नामस्मरण केलं, प्रत्यक्ष रामाने भेट दिली. रामदास स्वामी जेव्हा समाधीला बसले त्या रामदास स्वामींनी विनंती केली, रामप्रभू हजर होते, प्रभू जो 13 कोटी नामस्मरण करेल ना त्याचं सगळं पाप गेलं पाहिजे, तुझं दर्शन झालं पाहिजे. रामप्रभू बोले तथास्तु, असंच होईल. आणि 13 कोटीच्या पुढे जर नामस्मरण झालं ना देव तुमच्या मागे पुढे उभा राहणार. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघात निवाराया, आलिया आघात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया आघात निवाराया, आलिया आघात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. पडी देह भाव पुरवी वासना, 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 पडी देह भाव पुरवी वासना. मागे पुढे उभा
सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया आलिया घाट निवाराया आलिया घात निवाराया पडे देह भाव पुरविवासना पडे देह भाव पुरविवासना पडिये देह भाव पडिये देह मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया गात निवाराया योग्यांच्या ध्यानी ध्यातांना तुळशी तो आम्हापाशी मागे पुढे फक्त मागे नाही थांबत भिवू नकोस मी पाठीशी आहे नाही 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 मागे पण असतो आमचा देव पुढे सुद्धा असतो दोन्हीकडून सुद्धा आता पुढून गाडी ठोकली तर काय करणार असं मला हे सांगायचं आहे नाम हे मास्टर कार्ड आहे तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी दाम नाही रुका तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडे एकच मास्टर कार्ड आहे देवाचं नाव याने भक्ती मिळते याने मुक्ती मिळते आणि याने भक्तीसुद्धा प्राप्त होते तेव्हा सामान्य पुण्य मध्यम पुण्य उत्तम पुण्याचे मी प्रकार सांगितले सामान्य कृपा मध्यम कृपा उत्तम कृपा सांगितली आणि देवाची जर कृपा झाली उत्तम कृपा झाली तर 3 फायदे या अभंगामध्ये सांगितले आहेत नंबर 1 येणं जाणं संपलं जातं नंबर 2 तुमची सगळी भीती नाहीशी होते आणि नंबर 3 तुमचं कर्म भस्मसात होतं बुवा येणे जाणे तरी राहे देव कृपा करी ऐसे तो पुण्य नाही पाता माझे गाठी काही भय निवारिता कोण वेगळा अनंता आणि तो का म्हणे वारी भोग आणि वारी तरी पांडुरंग तर या 3 मुद्द्यांचा आपण विचार करायचा आणि हे 3 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत येणे जाणं भीती आणि भोग देवाच्या कृपेनं नाहीसं होतं पण ती मात्र उत्तम कृपा पाहिजे मधली चाल येणे जाणे तरी 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 तरी देव राहे देव कृपा करी राहे देवा कृपा करी ऐसे तव पुण्य नाय ऐसे तव पुण्य नाय राहे देव कृपा करी राहे देव कृपा करी आहे तव पुण्य नाही ऐसे तव पुण्य नाही येणे जाणे तरी येणे जाणे तरी येणे माझे गाठी ऐसे काही आ
ऐसे तव पुण्य नाही ऐसे तव पुण्य नाही पाहता पाहता माझे गाठी नाही माता माझे गाठी नाही ऐसे तव पुण्य नाही ऐसे तव पुण्य पुण्य येणे जाणे तरी राहे देव कृपा करी ऐसे तो पुण्य नाही पाहता माझे गाठी काही भय निवारिता कोण वेगळा अनंता ऐसे तो पुण्य नाही पाहता माझे गाठी काही तुका म्हणे वारे भोग वारी तरी पांडुरंग ऐसे तो पुण्य नाही पाहता माझे गाठी काही पुण्यामुळे कृपा होते आणि कृपेमुळे हे 3 फायदे होतात सगळ्यात मोठे फायदे नंबर 1 येणं जाणं म्हणजे जन्म मरण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे किती वेळा जन्मा यावे किती व्हावे भजित जगामध्ये सगळ्यात मोठं दुःख आहे जन्माचं आणि मरणाचं जन्म दुःखम जरा दुःखम जया दुःखम पुन्हा पुन्हा अंतकालेच महादुःखम तस्मात जागृत जागृत जन्माचं दुःख आपण सगळ्यांनी भोगलेलं आहे मुलालाही दुःख होतं आणि आईला सुद्धा दुःख होतं पण ते दुःख आपल्याला समजत नाही कारण त्यावेळी आपण अज्ञान असतो आणि मरताना किती दुःख होतं डोंगरे महाराजांनी भागवतामध्ये असं लिहिलेलं आहे 1000 विंचू एकदम डसतात तेवढं जे दुःख होतं ना ते मरताना होतं पण ते सांगण्याकरता आपण शिल्लकच राहत नाही वर जातो हे 2 सोहळे आहेत ना सगळ्यांना पार पाडावे लागतात देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी माणसं म्हणतात संसारामध्ये दुःख आहे नाही 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 अरे संसारच दुःख रूप आहे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ सुनी पाठी लागले ओढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ धर्म जागो सदैवाचा जेबा परोपकारी तुकाराम महाराज म्हणतात का संसार आहे ना मूळ नाही बंदीखाना आहे बंदीखाना बंदीखाना म्हणजे तुरुंग तुरुंग दुःख बांधवाडी आहे हा संसार 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 सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवणी आहे हा संसार दुःख बांधवणी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवणी आहे हा संसार 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 दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी
नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार आहे हा संसार दुःख बांधवणी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सगळं दुःखच दुःख आहे. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे 8 जणांना दुसऱ्याचं दुःख समजत नाही. ऐकून ठेवा. राजा वेश्या यमो अग्नि तस्करो बालयाचकः परम दुःखम न जानंती अष्टमो ग्रामकंटकः. राजाला प्रजेचं दुःख समजत नाही. वेश्या म्हणजे गणिकेला दुसऱ्याचं दुःख समजत नाही. अग्नीला दुसऱ्याचं दुःख समजत नाही. राजा वेश्या यमो अग्नी तस्करो चोराला दुसऱ्याचं दुःख समजत नाही. याच्या घरी काय की नाही. बालकाला आपल्या वडिलाचं दुःख समजत नाही. भिकाऱ्याला दुसऱ्याचं मालकाचं दुःख समजत नाही. राजा वेश्या यमो अग्नि तस्करो बाल याचकः परम दुःखम न जानती अष्टमो ग्रामकंटकः. गावगुंडाला दुसऱ्याचं दुःख समजत नाही. ही 8 जण आहेत ना यांना दुसऱ्याचं दुःख समजत नाही. महाभारतामध्ये असं एक सुभाषित आलेलं आहे 6 माणसं आहेत ना ही नेहमी दुःखी असतात बुवा. ईर्षे ग्रहिण्य न संतुष्टः ईर्षे ग्रहिण्य संतुष्टः क्रोधतो नित्य शंकितः परभाग्याच्या जीवीच शेळे ते नित्य दुःखितः. ईर्ष्या करणारा माणूस नेहमी दुःख असतो बुवा. माझ्या पुढे गाडी कशी काय गेली. दुसऱ्याशी ईर्ष्या करणारा माणूस दुःखी असतो नेहमी. गृहिणी म्हणजे सारखं शिशी करतो. काय शिशी काय गाणं का नाही. अरे मूर्खा प्रत्येक माणूस ना अर्धा किलो विष्ठा घेऊन फिरतो बुवा. आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये स्त्री असू दे पुरुष असू दे किती विष्ठा असते अर्धा किलो ती घेऊन आपण फिरतो आणि शी 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 करत राहतो. काय काय माणसं म्हणतात पंढरपूरला कशी घाण आहे सगळी. अरे मूर्खा तुझ्या पोटातली अगोदर घाण बघ. ही माणसं कधी सुखी नसतात बघ दुःखी असतात. ईर्षी गृहिण्य संतुष्ट आपल्या परिस्थितीमध्ये जो समाधानी राहत नाही ना तो दुःखी असतो. त्यांनी गाडी घेतली त्यांनी टी व्ही घेतला. अरे त्यांनी घेतलं त्याचं कर्म आहे त्याच्याकडे पैसे होते तू कशाला मजू जोडतो त्याच्यावर. जे कधी संतुष्ट नाहीत ना ते नेहमी दुःखी असतात. ईर्षे ग्रहण संतुष्ट क्रोध होतो नेहमी क्रोध. काही नेहमी रागावणारी माणसं नेहमी दुःखी असतात बुवा. शंकित शंकाखोर माणसं काय दुःखी असतात. आणि दुसऱ्याच्या भाग्यावर जगणारी माणसं नेहमी दुःखी असतात. एक कबीरदासाचा धोआ आहे ना कबीरदासांनी 10 जणांचा नंबर लावलाय बुवा. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे योगी दुखिया जंगम दुखिया तपस्वी को दुःख दुना रे. याच्यामध्ये 10 जणांचा नंबर आहे बुवा. म्हणजे जवळजवळ आपण सगळेजण दुःखी आहोत. पण एक वीक पॉईंट असा आहे आपण दुःख भोगतोय ना याची जाणीव कोणाला नाही म्हणून माणसं जगतात बुवा. आपण दुःख भोगतोय याची जाणीव नाही बुवा. गटारात पडणाऱ्या माणसाला दारू पिणाऱ्या माणसाला आपण गटारात पडल्याचं दुःख नाही बुवा म्हणून तो जगतोय. मग रात्रीचा कधीतरी उठतो आणि मग घरी जातो. ज्ञानोबारांनी एक दृष्टांत दिलेलं आहे. ज्ञानोबारे म्हणतात एका गावामध्ये 4 गंजाडू होते. गंजाडू गांजा पिणारी माणसं आणि यांची एक टोळी असते. ही टोळी माऊलीच्या सोहळ्यामध्ये सुद्धा असते. त्यांना म्हणतात शंकर सोसायटी. शंकराचं मंदिर दिसलं की त्यांनी लगेच चिलीम काढलीच बुवा. भम भम भोलेनाथ चिलीम भरा है ताजा दम लगाने तू आजा. हे 4 जण अशा माणसाची दोस्ती लवकर होते. खाणारे पिणाऱ्यांची लवकर दोस्ती होते. बुवा लोकांची लवकर दोस्ती होत नाही. वीक पॉईंट आहे लक्षात ठेवा. तेव्हा हे 4 जण आहे ना उच्च प्रतीची परदेशातली गांजा आणली होती बुवा. म्हणजे चांगली गांजा आहे. अर्थात ही गांजा घेऊन शंकराचं मंदिर तिकडे लांब होतं ते शंकराच्या मंदिरकडे गेले. चिलीम वगैरे काढली भरपूर गांजा प्राशन केला आणि जवळजवळ बेशुद्ध झाले बुवा. आणि 4घांनी विचार केला की आपण किती दिवस एवढं लांब यायचं गांजा प्यायला. त्याच्यापेक्षा आपण असं करू की शंकराचं मंदिरच ढकलत नेऊ गावी. बरोबर पटलं लोकांना बुवा. त्या 4घांना पटलं शंकराचं मंदिर आपण ढकलत नेऊ. म्हणजे 4 जण आहे ना 4 कोपऱ्याला उभा राहिले आणि मंदिर ढकलायला लागले बुवा. एकदम तर्र होते. त्यांच्या बायका मात्र त्यांची वाट बघत होत्या. पूर्वीचा काळ होता नवरा गेल्याशिवाय आपण जेवायचं नाही. आता नाश्ता करून वाट बघत बसतो.
जमाना बदललेला आहे. त्याला माहिती आहे नवरा तिकडे वडापाव खाऊन येणार आहे. तेव्हा या चौघीजणी विचार करत होत्या बुवा कुठे असतील हे मिस्टर आपले कुठे असतील. आणि प्रत्येक बायकोला माहीत असतं आपले मिस्टर संध्याकाळी कुठे असतात. बारमध्ये असतात का चौकामध्ये असतात का पक्षाच्या कार्यालयामध्ये असतात. म्हणून संसार चाललेला लक्षात ठेवा. प्रत्येक बायकोला माहिती असतं बुवा. तेव्हा एकीने अंदाज केला हे बहुतेक गांजा प्यायला लांब गेलेले दिसतात शंकराच्या मंदिराकडं. आणि गांजात चढलेली असल्यामुळे हे काही लवकर घरात येत नाही. आणि यांना दिवसभर काम करून पोटात कावळे ओरडत होते बुवा. चौघींनी संघटना केली लगेच. चौघीजणी जमल्या आणि कंदील घेतला. त्यावेळी काय बॅटरी वगैरे नव्हती पूर्वीचा काळ. आणि कंदील घेऊन त्या चौघेजणी निघाल्या शंकराच्या मंदिराजवळ आल्या. आणि त्यांना हे दृश्य दिसलं की चौघेजण 4 कोपऱ्याला उभा राहून मंदिर ढकलतात शंकराचं. एक बाईने बघितलं आपला नवरा कोणता आहे. पण तिकडे बघितलं नवरा तिला दिसला. तिने काय केलं असा राग टळप्याची मस्त शिरली होती. चप्पल काढलं आणि नवऱ्याच्या पाठीवर सपकन असं मारलं. तेव्हा तो ओरडला रामभाऊ आता कुठे एक वीट पडली. ज्ञानोबा आहे म्हणतात दुःख शोकाच्या घाई मारिलियाची शेची नाही हे सांगावया कारण काय जे ग्रासले माया. हे मायेनं ग्रासले लोक आहे ना त्यांना दुःखाची जाणीव राहत नाही. श्रीमंताला गरिबीचं दुःख नाही. निरोगी माणसाला रोगाचं दुःख नाही. ज्ञानी माणसाला अज्ञानाचं दुःख नाही. पण जन्म मानण्याचं दुःख मात्र दोघांना सोडून सगळ्यांनाच आहे. फक्त महात्मे आणि देव सगळ्यांना जन्म मानण्याचं दुःख आहे. अर्थात जर पांडुरंगाने कृष्णाने कृपा केली ना तर हे दुःख कायमचं नाहीसं होतं. कबीरदास आणि कमाल एकाच घरामध्ये 2 महात्मे होते भाऊ. त्या कबीरदासांनी ते जातं बघितलं जातं आणि जातं बघितल्यानंतर रडायला लागले बाबा. चलती चक्की देख के दिया कबीरा रोय 2 पाटण के बीच में शाबूत बचाने कोय. हे जातं बघितलं आणि त्याच्यामध्ये धान्य भरडले जाते. जन्म मरणाचे 2 पाळे आहेत ना याच्यामध्ये सगळं धान्य म्हणजे सगळे लोक भरडले जातात बुवा. हे बघून त्यांना दुःख वाटलं. काय जन्म मरणाचं दुःख बघतायत. 84 लक्षोनीमध्ये फिरतायत. आणि हा दोहा जेव्हा कमालाने ऐकला त्या कमालाने उलटा दोहा लिहिला बा मुलाने. चलती चक्की देख के हसा कमाल ठटाय किल सहारे जोर है बांधणं बाका होय. खेळाच्या बाजूला जे धान्य राहतं ना त्याला काही सुद्धा होत नाही. तसे जे देवाला चिकटले ना त्यांचं जन्म मरणाचं दुःख संपलं. बीज भाजोनी केली लाई बीज भाजून केली लाई बीज भाजून केली लाई बीज भाजून केली लाई. आम्हा जन्म नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा बीज भाजून केली लाई आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजून केले नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण बीज भाजोनी केली लाई आम्हा जन्म मरण नाही. कर्म नेनो धर्म नेनो नेनो आम्ही काही ज्ञानदेव म्हणे आम्हा येणे जाणे नाही. तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी. देवानी कृपा केली ना तुमचं जन्म मरणाचं दुःख संपलं जातं. आणि देवाची कृपा होण्याकरता मात्र पुण्य करावं लागतं. जगामध्ये अशी एकही देवता नाही की जन्म मरणाचं दुःख घालवते. भागवतामध्ये नाथ महाराजांनी एक सुंदर ओवी लिहिलेली आहे. सांडोनी श्रीकृष्ण चरण इतर देवांनी इंद्रादी देवाचे करिता भजन ते देवही मृत्यूपूर्ण भस्त्याचे मरण कोण वारी. श्रीकृष्णाला सांडून जर तुम्ही इंद्राचं भजन केलं ब्रह्मदेवाचं भजन केलं
तर जन्म मरण संपणार नाही. कारण ब्रह्मदेवाला जन्म मरण आहे, इंद्राला जन्म मरण आहे, तुमचं जन्म काय निवारण करणार बुवा. जगामध्ये एकच श्रीकृष्ण परमात्मा पांडुरंग असा आहे, तो जन्म मरणाचं दुःख नाहीसं करतो कृपा करून. ज्याच्यावर देवाची कृपा झाली ना त्याचं येणं जाणं संपलं, जन्म मरण संपलं, दुःख संपलं. आणि फक्त येणं जाणं नाही, त्याची सगळी भीती गेली. अभंगाचं 3रं चरण. भयानी वारिता भयानी वारिता भयानी वारिता भयानी वारिता भयानी वारिता भयानी वारिता भय निवारिता कोण भय निवारिता कोण भय निवारता कोण वेगळा अनंता. कोण वेगळे अनंता ऐसा तवा पुण्य नाही, ऐसे तव पुण्य नाही कोण वेग भय निवारिता कोण वेगळा अनंता. जर पांडुरंगाची देवाची कृपा झाली ना तर सगळं भय निघून जातं. प्रत्येक माणसाला भीती आहे, भय आहे. आणि सगळ्यात भित्रा कोण आहे माहिती तुम्हाला? सगळ्यात भित्र कोण? ज्याला आपण भीतो तो सगळ्यात भित्र आहे. ज्याला आपण भीतो म्हणजे सापाला आपण भीतो, साप आहेत ना सगळ्यात भित्र आहे बुवा. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, व्याधस्य महद आलशम सर्पेचिव महत भयम पिशुन्यापी दारिद्र्यम तसे जिवंती जनता. म्हणजे काय? वाघ हा अतिशय आळशी आहे, साप हा अतिशय भित्र आहे, दुष्ट माणूस हा दरिद्री आहे, बाकीची माणसं व्यवस्थित जगतात. यामुळे सगळ्यात मोठी भीती आहे सापाला. सापाची एवढी भीती आहे, टी व्हीवर आपण चित्र बघितलं तर माणसं घाबरतात बुवा. आता टी व्हीवरचा साप काय आपल्या घरी येणार नाही बुवा, पण सापाचं नाव काढल्यानंतर माणसं घाबरतात, चित्र बघितल्यानंतर घाबरतात. सगळ्या माणसांना भीती आहे. एकही माणूस असा नाही ज्याला भीती नाही. किंवा 4 गोष्टी पशुमध्ये आणि माणसामध्ये सारख्याच आहेत. आहार निद्रा भयमैथुन आमच सामान्य एतत् पशुभि नराणाम ज्ञानो हि तेषाम अधिको विशेषो ज्ञानेन हि ना पशुभि समाना. आहार निद्रा भयमैथुन सर्व योनिशी समसमान. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वाशी. भय सगळ्यांना आहे. एक मला वाटते भर्तृहरीनं सुभाषित लिहिले आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 9 मुद्दे मांडलेले आहेत. भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्तेन्दुप्लात भयम माने दैन्य भलम बले रूपे भयम रूपे जराया भयम शास्त्रे वादी भयम गुणे खल भयम काये कृतांतात भयम सर्व वस्तू भयान्वितम भुई तृणम वैराग्यम एव अभयम. अतिशय सुंदर सुभाषित आहे. भोगी माणसाला रोगाची भीती आहे बुवा. जो जास्त खातो ना तो लवकर वर जातो, जो कमी खातो तो जास्त जगतो. माणसं जे खातात ना अर्ध खातात आपल्याकरता आणि अर्ध खातात डॉक्टर करता. एवढं खाण्याची गरज नाही बुवा. भोगे रोग भयम. आता मी जास्त विस्तारित करत नाही. काही माणसं कुलवंत आहेत, श्रीमंत आहेत, पण लगेच घसरतात बुवा. आपल्या ठाण्याचं जो उदाहरण शिंगाणी आहे ना, रेमंडचा मालक, सध्या बॅग घेऊन रस्त्यावर चालतोय बुवा. हेलिकॉप्टरवरून फिरत होता तो. का त्यांच्या मुलांनीच त्यांना घराच्या बाहेर काढले बुवा. आता भाडीच्या घरात राहतात ते शिंदानिया. म्हणून त्यांची मी कॅसेट ऐकली. शिंदानियानं सांगितलं, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत मुलांच्या नावाने इस्टेट करू नका, नाही तर मुलं घरातून तुम्हाला हाकून देणार. म्हणजे माणूस आहे ना, घराण्यातला माणूस ना खाली घसरण्याची शक्यता आहे. भोगे रोग भयम कुलिचित वित्तेन्दुप्लात भयम. आणि जास्त धन वाढलं ना तर सरकार मागे लागलं. सगळे लोक आता ईडीला घाबरलेत बुवा. हे महाराष्ट्रामध्ये ते 3 इंजिनाची गाडी चालू आहे ना, या सगळ्याचं कारण आहे ईडी. का? एवढा पैसा कमवलाय, कुठे दडवायचा बुवा. भोगे रोग भयम कुलेच्युती भयम युक्तेन्द्रप्लात भयम माने दैन्य भलम. जर तुम्ही मानाने वागला ना तर दारिद्र्याचंच भीती होण्याची शक्यता आहे. रूप सुंदर असेल तर म्हातारपणाची भीती आहे बुवा. त्याच्यानंतर शास्त्रे वादी भयम. शास्त्राला वादाची भीती आहे.
गुणे खल भयम. एखादा सज्जन माणूस, हां माहीत आहे मला, हरिश्चंद्राचा राजा, हरिश्चंद्र राजा, लगेच माणसांना उठवतात बुवा. आणि कायेला काळाचं भय आहे, सगळ्या गोष्टीला भय आहे. शेवटचं टोक सांगतो, जगाची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव त्याला सुद्धा मरणाची भीती आहे, असा भागवतामध्ये श्लोक आहे. लोकानाम लोकपालानाम मद्भयम कल्पजीविनाम ब्रह्मणो अपि मद्भयम द्विपरार्ध परायुष्यः. 2 परार्ध वर्ष आयुष्य असणाऱ्या ब्रह्मदेवाला सुद्धा मरणाची भीती आहे. परार्ध म्हणजे 1वर 17 शून्य. हे मोबाईलमध्ये बसत नाही. 1 10 शतम सहस्र दशलक्ष लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज खरवणी खरव महापात्मा शंको जलदी अंत्यमध्ये आणि परार्ध, असं 2 परार्ध ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. तर त्याला सुद्धा मरणाची भीती आहे. कैसे थोरी वेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोबा तोही पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. ब्रह्मदेवाला भय आहे, फक्त भय मात्र कोणाला नाही, भक्ताला. हरीचिया भक्ता नाही भय चिंता, हरिचिया भक्ता नाही भय चिंता, हरीचिया भक्ता नाही भय चिंता, हरिचिया भक्ता नाही भय चिंता. दुःख निवारिता नारायण नारायण, कलिवारिता नारायण, दुःख निवारिता नारायण नारायण, कलिवारिता नारायण नारायण. न लगे वाहने संसार उद्वेग, न लगे वाहने संसार उद्वेग, नररे महाने संसार उद्वेग, नररे महाने संसार उद्वेग. हरिचिया भक्ता नाही भय चिंता, हरिचिया भक्ता नाही भय चिंता, हरिचिया भक्ता नाही भय चिंता, हरिचिया भक्ता नाही भय चिंता. हे हरिचिया भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण, न लगे वाहने संसार उद्वेग, न लगे वाहने संसार उद्वेग. हरिचिया भक्ता नाही भय चिंता, हरिचिया भक्ता नाही भय चिंता. न लगे वाहने संसार उद्वेग. हरीचिया भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण, आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक झाला, इहलोकी परलोक आले सकळिक वैकुंठ. देवानी कृपा केल्यानंतर जन्म मरण संपलं जातं आणि देवानी कृपा केल्यानंतर तुमची सगळी भीती निघून जाते. चला पुढे. आणि फक्त भीती निघून जात नाही तर तुमचं कर्मसुद्धा जळून जातं. तुका म्हणे वारे भोग आणि वारी तरी पांडुरंग, शेवटचं चरण आहे. भोग म्हणजे कर्मभोग. कर्माचे 3 प्रकार आहे, संचित, प्रारब्ध, क्रियमाण. केले ते क्रियामान, झाले ते संचित मन. प्रारब्ध जाण उरले ते. बँकेमध्ये पैसे जमा आहेत ना, संचित. खर्चाला काढले क्रियमान आणि त्याच्यातले परत ठेवले प्रारब्ध. संपूर्ण जग आहे ना हे कर्माच्या कसाट्यात सापडलेले आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही जर चांगलं कर्म केले ना चांगलं फल मिळणार, आणि जर वाईट कर्म केले ना वाईट फल मिळणार. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मिले आयुष्य किती. मोठ्यांचं उदाहरण सांगतो, छोट्याचं नाही सांगत.
रामप्रभूंनी वालीचा काही अपराध नसताना लपून बाल मारला आणि वालीला मारला रामप्रभूंनी. आणि तेच वाली कृष्ण अवतारामध्ये व्याध झाली आणि व्याधाच्या बाणाने श्रीकृष्णाला अवतार संपवावा लागला. वाईट कर्माचं वाईट फळ. रामप्रभूंनी 11,000 वर्ष राज्य केलं. दशवर्ष सहस्राणी दशवर्ष शतानी च रामो राज्यम उपासिता ब्रह्मलोकम प्रयाचेती. पण त्यांनी अश्वमेध यज्ञ केला. तो यज्ञ 16,108 दिवस चालला होता. रामप्रभूचा यज्ञ. सीतेचा त्याग केला होता. ब्राह्मणांना विचारलं मला अश्वमेध यज्ञ करायचा आहे, काय करावं लागेल? म्हणजे बायको बरोबर लागते. अरे बायकोचा मी त्याग केलाय, काय करणार? दुसरा काय पर्यायी उपाय आहे की नाही? ब्राह्मण हुशार. ब्राह्मणाने सांगितलं रोज सोन्याची शिता जवळ बसवायची, संध्याकाळी ब्राह्मणाला दान द्यायची, यज्ञ बरोबर होणार बा. असा यज्ञ किती दिवस चालला होता? 16,108 दिवस यज्ञ चालला होता. 16,108 सोन्याच्या शिता ब्राह्मणाला दान दिल्या आणि त्याचं फळ कृष्ण अवतारामध्ये सुंदर बायका मिळाल्या 16,108. आणि फक्त बायका मिळाल्यात, प्रत्येकीला 11 मुलं झाली बुवा. 10 मुलगे आणि 1 मुलगी. आता उद्या सकाळी गुणाकार करा, कृष्णाची किती मोठी फॅमिली आहे. 16,108. हां 108. किती मोठी फॅमिली? 1,77,188 मुलं कृष्णाची. चांगल्या कर्माचं चांगलं फळ, वाईट कर्माचं वाईट फळ. तुम्ही जे जे करता ना ते तुम्हाला भोगावं लागतं. कर्माच्या बाबतीत देव आहे निष्ठुर आणि अवताराला आला ना तो आहे कृपाळू. निष्ठुर तो दिसे निराकारपणे, सगुण कोवळे प्रतिपाळे. हरी तो निष्ठुर निर्गुण, नाही माया बहुकटीन, नैवेद्य करशान कवणी नाही केले ते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कर्माप्रमाणे सगळ्यांना भोगावंच लागतं. जगामध्ये कर्माचा मोठा प्रभाव आहे. एक छोटासा तुम्हाला दृष्टांत सांगतो. मागे सांगितलं की नाही मला माहिती नाही. एक श्रीमंताचा मुलगा होता बिघडलेला. बापाने कष्ट करून पैसे साठवले, पण बाप गेल्यानंतर त्याने लगेच उधळपट्टी चालू केली. आमच्या एका वारकऱ्याने आळंदीला जागा घेतली कष्ट करून, आणि वारकरी मेल्याबरोबर 4 मुलांनी ती जागा विकून टाकली. ही घडलेली घटना सांगतोय. तेव्हा सगळी पार्ट्यामध्ये उधळपट्टी केली बुवा. आणि एकदा पार्ट्याची वगैरे सवय लागली ना, मग काय भान राहत नाही, माणूस बेभान होतो. सगळे पैसे उधळले. झाला करोडपतीचा रोडपती झाला. खायचं काय? निदान 3 आपल्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. अन्न वस्त्र निवारा, रोटी कपडा मकान हे पाहिजेच. आता काय करायचं म्हणून तो काय करायला लागला, जंगलामध्ये लाकडं तोडून ना शहरामध्ये विकून पोट भरायला लागला. करोडपती. केव्हा कोण कसा होईल, कर्माचा प्रभाव कसा टाकेल काय सांगता येणार नाही बो. अर्थात बायको त्याची मिरवत होती ना मोठे मोठे ड्रेस घालून 4 व्हीलरमध्ये वगैरे, ती भांडी घासायला लागली दुसऱ्यांची. गरिबी आली आणि कपाळाला हात लावून जंगलामध्ये बसला होता एका नदीच्या काठी. हा श्रीमंताचा मुलगा. तिथं कर्म आणि लक्ष्मी होती गुप्त रूपाने. त्या लक्ष्मीनं सांगितलं कर्माला, म्हणजे या माणसाला मी श्रीमंत बनवू शकते. कर्माने सांगितलं आईसाहेब जोपर्यंत माझं सहकार्य आहे ना तोपर्यंत तुम्ही याला श्रीमंत बनवू शकता, पण माझं जर सहकार्य नसेल ना श्रीमंत बनवू शकत नाही. करा प्रयोग. प्रयोग करायचं ठरवलं. लक्ष्मीनं पहिल्या दिवशी त्याच्यासमोर लाकडं घेऊन जात असताना 2 लाल टाकले. 1 लाल म्हणजे पृथ्वीचं मोल. त्याला माहिती होतं लालाची काय किंमत आहे बुवा. लगेच त्याने उचलले खिशात घातले. म्हणजे बरं झालं, धंदा आपला संपला, लाकडं तोडणं संपलं. पण काय दुर्दैव, मुळी अशी बाजूला ठेवली आणि पाणी पिण्याकरता गेला. ते कवर वगैरे नव्हतं खिशाला, वाकला आणि त्या पाण्यामध्ये 2 लाल गेले. 2 मासे आले. त्याने म्हटलं काहीतरी खाऊचा पदार्थ आहे. 2 माशांनी 2 लाल गेले, निघून गेले. अरे 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 2 लाल गेले, पृथ्वीचं मोल. आता काय करायचं? बायकोला सांगितलं लाल मिळाले होते, पण काय दुर्दैव लाल गेले. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीने विचार केला. पहिला डाव भूताला. दुसऱ्या दिवशी त्याने लक्ष्मीने मोत्याचा हार टाकला, लाखो रुपयाचा. मुलीने मोत्याचा हार बघितला. अरे म्हणले मोत्याचा हार
चांगले मोती आहेत, अमेरिकेचे मोती दिसतात. लगेच त्याने तो हार उचलला आणि पगडीमध्ये ठेवला. आता खिशामध्ये नाही ठेवला, पगडीवर ठेवला हार. अर्थात परत ताण लागली, परत मोळी ठेवली आणि पगडी आहे ना अशी काटाला ठेवली. पाणी पिण्याकरता गेला आणि एक घार आली. तिला वाटलं काहीतरी धान्य आहे. तिने ती पगडी उचलली हारासं आणि आकाशमार्गाने निघून गेली. कुठे निघून गेली तो बघतच राहिला बुवा. गेली लांब एका झाडावर ठेवली पगडी. कोणी? गारीनी. बायकोला सांगितलं काय दुर्दैव, हार मिळाला होता पण हार पण गेला. लक्ष्मीने ठरवलं इजा बिजा आणि तिजा. आता आपण तिसरा प्रयोग करूया. पण तिसऱ्या दिवशी लक्ष्मीनं सोन्याच्या मोहराची थैली ठेवली बाबा वाटेत त्याच्या. म्हणजे सोन्याच्या मोहराची थैली आहे, सोनं आहे. लगेच त्याने उचललं. आता मात्र सावध झाला. आता म्हणजे पाणीसुद्धा प्यायचं नाही. पाणी पिण्यामुळे घोटाळा झाला. पाणी न पिता तो घरी आला आणि घरी ना घराला कडी दिसली, कुलूप नाही कडी. आणि त्याची बायको कडी लावून शेजारी टी व्हीच्या मागे मालिका बघायला गेली होती. टी व्हीची मालिका. त्यानं काय केलं, कडी काढली आणि ती मोहराची थैली समोर टेबलावर ठेवली आणि बायकोला शोधण्याकरता शेजारी गेला शोधण्याकरता. आणि तिथं चांगली मालिका लागली होती. हा सुद्धा मालिका बघत बसला बुवा. बरोबर अर्ध्या तासाने मालिका संपली. आणि हा जेव्हा मोहराची थैली ठेवून गेला ना, शेजारीनं आली. तिनं बघितलं काहीतरी आहे, बघितलं सोन्याच्या मोहराची थैली. तिने लगेच उचलून घरी घेऊन गेली बुवा. हे दोघे जण मालिका बघून आले. घरी बघते थैली गायब. म्हणजे काय दुर्दैव, घरी आलेलं सुद्धा गेलं. फार दुःखी झाले नवरा बायको. घरी आलेलं गेलं, लाल गेले, हार गेला आणि सोन्याची मोहराची थैली सुद्धा गेली. आता कर्माने सांगितलं आहे साहेब तुमचा प्रयोग आता बंद करा, आता माझा प्रयोग करतो मी. म्हणून कर्माने काय केलं, चौथ्या दिवशी जाताना त्याच्यासमोर फक्त 2 ठोकळे टाकले, 1-1 रुपयाचे 2 ठोकळे. म्हणजे आता हार गेला, लाल गेले, सगळे गेलं. हे बघूयात 2 ठोकळे. त्यावेळी 1 रुपयाची किंमत जास्त होती. त्याने 2 ठोकळे घेतले आणि विचार केला याचं काय करायचं. मग तो त्याच्या डोक्यात आलं 2 रुपयाचे 2 त्याने मासे घेतले. 2 रुपयाचे 2 मासे घेतले आणि मासे घेतल्यानंतर ते भाजण्याकरता लाकडं पाहिजेत. लांब गेल्याने एका झाडावर चढला. झाडावर चढल्याबरोबर त्याला ती पगडी दिसली. कारण घारीने ते झाडावर पगडी ठेवली होती आणि त्या पगडीमध्ये हार सुद्धा होता. म्हणजे बरं झालं, अरे हार सापडला, पगडी सापडली. ते 2 रुपये घेऊन तो खाली उतरला. हार पगडी वगैरे घेतली. बाजारामध्ये गेला, 2 रुपयाचे 2 मासे घेतले. घरी गेला आणि बायकोला खुशाने सांगितलं चोर सापडला, चोर सापडला. हे शेजारीनं ऐकलं आणि तिला वाटलं हे कुठल्या तरी भविष्यकाळाकडे गेलेलं दिसतोय. ती ओशाळी म्हटले तुमची मस्करी केली, ही घ्या सोन्याच्या मोहराची थैली. सोन्याच्या मोहराची थैली आणून दिली बुवा. म्हणजे सोन्याच्या मोहराची थैलीसुद्धा घरी आली आणि मासे भाजण्याकरता कापले. 2 माशांच्या अंगामध्ये 2 लाल मिळाले. हा सगळा प्रभाव कशाचा आहे? कर्माचा प्रभाव आहे, लक्षात ठेवा. कर्म जर उलट झालं ना तुम्ही रोडपती होणार आणि कर्म जर सुलट झालं ना तुम्ही करोडपती होणार. हा सगळा कर्माचा प्रभाव आहे. कर्माशी शंभूमानी आपण किती पैसी कर्मा भेन बाप रुक्मादेवी विठ्ठला शरण केली कर्मे निवारी नारायण. कर्माचा मोठा प्रभाव आहे याच्याबद्दल वादच नाही. पण जर तुम्ही देवाला शरण गेला ना तर ही कर्मरेषा तुमची धुतली जाते. कर्म सगळंच नाहीसं होतं बुवा. एका जनार्दनी भोग प्रारब्ध, 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 एका जनार्दनी भोग प्रारब्ध. हरी कृपेचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला.
हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी मुखे गाता पदी चिंता, 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 पदी चिंता, हरी मुखे गाता पदी चिंता, हरी मुखे गाता पदी चिंता. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी मुखी गाता हर परी चिंता, 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 हरी मुखे 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 गाता हर परी चिंता, हर परी चिंता. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. कायद्याप्रमाणे गुन्हेगाराला शिक्षा होते. एखाद्याने समजा मर्डर केला, तालुक्याच्या न्यायाधीशानं शिक्षा केली फाशी, जिल्ह्याच्या न्यायाधीशाने शिक्षा केली फाशी, राज्याच्या न्यायाधीशाने शिक्षा केली फाशी, सुप्रीम कोर्टामध्ये शिक्षा झाली फाशी, तरीसुद्धा त्याला एक मार्ग आहे, राष्ट्रपती. राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करू शकतो आणि राष्ट्रपतीला जर दया आली ना तर त्या फाशीची सजा रद्द होते, नाहीशी होते. तसं कर्माप्रमाणे सगळ्याला भोगावं लागतं. पण जर देवाने कृपा केली ना, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. सुदाम देवाला सगळ्या भविष्यकाळाने सांगितलं होतं, तुमचं दारिद्र्य आहे किती? 18 विश्व. 18 विश्व म्हणजे काय? 18 गुणिले 20 म्हणजे 360 दिवस. तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही, तुमची कधीच गरिबी जाणार नाही. पण कृष्णाने हात फिरवला, कर्मरेषा धुतली गेली आणि तो अब्जोपती झाला. तू काय म्हणे, वारे भोग आणि वारी तरी पांडुरंग. पांडुरंगाने जर कृपा केली ना तर सगळे तुमचे भोग सरले जातात. पण पांडुरंगाने कृपा केली पाहिजे. अर्थात देवाची 3 रूप भागवतामध्ये आहेत. वदंती तत्तत्व विदस्तत्तम यज्ञानम अद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती शब्दते. देवाची 3 रूपं कोणती? नंबर 1 ब्रह्म, नंबर 2 विष्णू आणि नंबर 3 भगवान. जो सगळे व्यापक आहे ना त्याला म्हणतात ब्रह्म. जो वैकुंठामध्ये चतुर्भुज आहे त्याला परमात्मा का विष्णू म्हणतात. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिविधानगम्यम वंदे विष्णू भवभयारम सर्वलोकैकनाथम. हा जो वैभवामध्ये आहे, ऐश्वर्यामध्ये आहे ना, तो कृपा करण्याकरता खाली येत नाही. मग तोच परमात्मा जेव्हा अवतार घेऊन कृष्ण होतो, राम होतो, पांडुरंग होतो ना, तेव्हाच तो कृपा करतो. म्हणजे ब्रह्म कृपा करत नाही, परमात्मा विष्णू कृपा करत नाही, भगवान मात्र कृपा करण्याकरता अवतीर्ण होतो. किंबहुना कृपा करण्याकरताच तो अवतार घेतो. रामाचा अवतार, कृष्णाचा अवतार, पांडुरंगाचा अवतार, फक्त कृपा करण्याकरता. त्या संतानाने देवांना कृपा करण्याशिवाय दुसरं काही कामच नाही बुवा. हे फक्त कृपा करतात. तुमची इच्छा असेल वैभव पाहिजेत, वैभव मिळणार. तुमची इच्छा असेल मोक्ष पाहिजे, मोक्ष मिळणार.
आणि तुमची इच्छा असेल प्रेम पाहिजे, प्रेम मिळणार. तुका म्हणे कृपावंत इच्छिले पूर्वी मनोरथ रिद्धी सिद्धी मोक्ष देत शेकी संगा फुला. या प्रमाणामध्ये तिन्ही आलेत, लक्षात ठेवा. तुम्हाला भुक्ती मिळणार, तुम्हाला मुक्ती मिळणार आणि तुम्हाला भक्तीसुद्धा प्राप्त होणार देवाने कृपा केली तर. एका अभंगामध्ये कृपा करण्याच्या 3 पद्धती सांगितल्या आहेत. नंबर 1 आलिंगन देणं, नंबर 2 मस्तकावर हात ठेवणं आणि नंबर 3 कृपा कटाक्षाने पाहणं. भागलो मी आता आपुल्या स्वभावे कृपा करून देवे आश्वासीचे देवोनी आलिंगन प्रीतीच्या पडीभरे अंगही दातारणी व्हावी. या अभंगामध्ये 3 प्रकार आहेत. नंबर 1 मस्तकावर हात ठेवणं, नंबर 2 कृपा कटाक्षाने पाहणं आणि नंबर 3 आलिंगन देणं. तेव्हा पांडुरंगाने आलिंगन दिलं, कृपादृष्टीनं पाहिलं, मस्तकावर हात ठेवला आणि कृपा केली ना, तुम्हाला भुक्ती मिळणार, मुक्ती मिळणार आणि भक्तीसुद्धा मिळणार. पण भक्ती करताच आपण प्रार्थना करायची, कारण भुक्ती मुक्ती साधू संतांना मान्य नाही. तेव्हा कृष्णाला आपण प्रार्थना करायची, देवा आम्हाला काही नको, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमेविन नाही समाधान. कृष्णाला त्याचं ध्यान करायचं, त्याचं नामस्मरण करायचं आणि काय मागायचं, फक्त प्रेम सुख मागायचं. आणि तो कृपावंत आहे, नक्की तुमच्यावर कृपा करणार आणि तुम्हाला भक्ती प्रेम अर्पण करणार. आणि भक्ती प्रेम अर्पण केलं ना, तो आपला दासच होतो. पांडुरंग, पांडुरंग म्हणजेच कोण आहे, कृष्ण. पांडुरंग नाव का बोललं त्याचं, वल्लभाजीने सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण परमात्मा गायी चारून येत होता संध्याकाळी, गायीच्या खुराची पांढरट माती ज्याच्या चेहऱ्यावर उमटली त्याचं नाव पडले पांडुरंग. आणि तोच विटेवर उभा आहे कृष्ण परमात्मा. तर त्याने आमच्यावर कृपा करावी आणि आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम वाढवावं ही सदिच्छा व्यक्त करून वेळ झाल्यामुळे मी इथेच थांबतो. बोलण्याच्या ओघामध्ये माझा टोमणा कोणाला लागला असेल तर क्षमा करा. आणि काय बरोबर असेल माझ्या गुरूंची ज्ञानोबा तुकोबांची कृपा तर न्यून्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तो मते विनिवित असे. म्हणा लवकर, वारे भोग म्हणे वारे भोग म्हणा, तुका म्हणे वारे भोग, 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 तुका म्हणे वारे भोग. वारी तरी पांडुरंग ऐसे तव पुण्य नाही, ऐसे तव पुण्य नाही, वारी तरी पांडुरंग, वारिकारी पांडुरंग. ऐसे तव पुण्य नाही, ऐसे तव पुण्य नाही. पाहता तरी नाही गाठी, पाहता माझे गाठी नाही,
पाहता माझे